कधी पावतर आराम पडेल? सकाळ पावतर ताप उतरल. पण काय रे, एवढं काय लागलं? तापन गडी फणफणला तर घाव दगडाचा दगडाचा घाव बसला. म्हणजे दगड लागला. दगडाचा? दगडाचा घाव? वैतर घाव दगडाचा का धोंड्याचा ते मला माहित नाही, पण एक ध्यानात ठेव, मला या बानाई म्हातारीला खोटं बोलणाऱ्यांची लय तिडी काय बघ. मी कशापायी खोटं बोलू? नाही, म्या आपलं सांगितलं हो. म्या तोंडावर बोलणारी आहे, रोख ठोक. मावशी मावशी म्हण नाही तर म्हातारी म्हण, पण तो कपाळावर खंडेराचा भंडारा लावलास ना, त्याला जाग. धर त्याला पाज. कृष्णाचं रूपड देवा, कृष्णाचं रूपड ग. डोंगर झालं निळ देवा, डोंगर झालं निळ ग. कृष्णाचं रूपड देवा, कृष्णाचं रूपड ग. डोंगर झालं निळ देवा, डोंगर झालं निळ ग. गोपाळ सावळं दिसलं आता, गोपाळ सावळं कोंडीबा जी. इस गांव के मुखिया जी, पर तुम्ही कोण? आणि धनगर का वापस पाठाने बोलायला लागलं? काय या जंगलातल्या खैसानी झपाटलं तुम्हासनी? कोण तुम्ही? बादशाह औरंगजेब के सैनिक है हम. अरे देवा, गलती गलती झाली हुजूर, गलती झाली. कसं येणं केलं म्हणायचं? एक सरकारी काम से आए हैं. आओ मग बोला की. सुना है आपके गांव वालों ने बादशाह औरंगजेब के शहर बुरहानपुर को लूटने वाले लुटेरों को बना दे रखी है. मालूम नहीं हुजूर. इस गांव के मुखिया और तुम्हें पता नहीं? हमारे पास पूरी खबर आई है. बताओ कहाँ छुपा के रखा है उसे? सच सच बताओ, नहीं तो पूरे गांव को काट के रख देंगे. और सबसे पहले तुम्हें. हो हुजूर, ही काटण्या मारण्याची भाषा कशा पाय? आता तुम्ही एक काम करा, इथं थांबा आणि कोण आलं ना तर त्यांना सांगा कोंडीबाचं पाहुणं आहेत म्हणून. इथं शेकत बसावं, थंडी बी वाढली आहे. मी गावात जातो, कोणच्या घरातलं आपलं ते बघतो आणि लागलीच येऊन तुम्हाला सांगतो. जल्दी. जी, लागलीच आलो बघा. ताप
उतरला होय? ताप उतरलाय पर संताप वाढलाय. कोणाचा? माझा बनाय म्हातारीचा. मावशी अगं माझ्याकडून नाही तर माझ्या माणसांकडून काय आगळी घडली होय? अशी काय रोखून बघतीस? काय झालं? कोण आहेस तू? वाघ्या. खोटं बोलतीयस. मी ओळखलं नाही होय तुला? अरे देवा माग दडणारा अजून कोण जन्माला आला नाही. कोण आहेस कोण तू? मावशी अगं खरंच वाघ्या आहे. तलवारीचा घाव दगडाचा म्हणून सांगतोस होय रे तू? अरे उभा जलम गेला माझा जखमा बांधण्यात. तलवारीचा घाव ना दगडाचा घाव कळत नाही होय मला? नाही दगडच लागला होता. अरे ते बी मी मानलं असतं. परत म्हणतोस रायगडावर जायचंय जागरण घालायला. ते तर आहे. अरे माझा राजा गेला सोन्यासारखा आणि शंभूराजे खालील होय जागरण दुःखात आणि उधळील भंडारा. नाही म्हणजे तू लबाड बोललास. हा मी तुला ओळखलंय. थांब आता मी ठाणा अंमलदारालाच निरोप धाडते. राजा ताप उतरायचं नाव घेईन. काय झालं राजा? तो त्याची सावध राहायला पाहिजे. म्हातारी लई बेरकी. तिला बहुतेक आपला संशय आलाय. संशय आलाय? फक्त सावध राहा. आम्हाला जोखू दे तिला. जर उद्या म्हातारीची मती फिरली तर आपला घातपात व्हायला वेळ लागायचा नाही. तू एक काम कर, बाहेर जाऊन घोडी तयार ठेव. हुजूर क्या हुआ? हुजूर एक गोष्ट डोक्यात आली म्हणून माघारी फिरलो बघा. बोलो. हुजूर सकाळपासून या वस्तीवरती कुणी बी पाहुणा रावळा आला नाही बघा. हा पण आमच्या वस्तीवरची जी बनू म्हातारी आहे ना तिच्याकडे झावळ पडतात 2-4 पाहुणा आल्यात बघा. देखो अंदर जाके देखो जल्दी. जी हुजूर. हुजूर लागलीच जातो आणि खरं खोटं करून येतो बघा. देखो हमको कोई तमाशा नहीं चाहिए. जो भी है उनको जल्दी बाहर निकालो जल्दी. जी हुजूर. पर ते तिचं पाहुणा असतेली तर हो म्हातारी लय खवाट आहे. वचकन अंगविल माझ्या. खामोश खामोश. क्या ना तुमको? जो भी है उनको बाहर निकालो जल्दी. जी हुजूर. देवा बिरोबा वाचव मला. रापा काय झालं? दे इकडं. नाही असू दे. तुला सवय नसेल. हा? गडावरचा ना? गडावरचा? जेजुरीच्या गडावरचा वाघ्या. सवय नसेल तुला असं हातरोड घालायची. जागरण झालं का भुईवर तसंच बसणार ना तिथंच झोपणार. झोप.
झोप झोप. वारा कशा पायी घालतीस? घालूशी वाटला तर झोपलायस राजासारखा. झोप मोड व्हाया नको. काय र ही कवड्यांची माळ झोपताना रुतत नाही का रे माझ्या बाग्या? कौतुक वाटतं तुझं. आईच वाग्या खंडोबाचा आणि माळ घालतोस आई भवानीची. म्हणजे बाजिंदा बी दिसतोयस. तुझं मी बघते. म्हातारे, ए बनू म्हातारे, म्हातारे, ए कोण आहे? हा कोंडी बा तू? अरे काय र याळ नाही वखत ना गाडव लागलं भुकत. कशा पाय दरवाजा वाजवतो? म्हातारे ओरडू नकस. इकडे ये. काय झालं? इकडे ये आधी तू. इकडे ये. अरे मोर जाऊ नको तिकडे. बाबळीच्या काट्यांचा पेस आहे. अगं काय म्हातारे, दारात बाबळीच्या काट्या आणि घरात बाबळीचं काट्य ठेवले ती वय. म्हणजे म्हातारे म्हणजे काय ती विचारू नगस. हा? पहिली घरातली माणसं बाहेर काढतो. त्यांनी बादशास लुटलंय अरे देवा. आणि ती बादशाची लोक आपल्या वस्तीवर शोधतात त्यांना. अरे पण ते कोण आहे ते माहिती आहे का तुला? नाही बा, कोण आहे ती? हे बघ, मी काय कमी ऊन पावसाळे बघितले आहेत? हा ह्यांचं रंगराग बघून असं वाटतंय ह्यो माझ्या शिवाजी राजांचा लेख हाय. काय सांगतेस म्हातारे तू? होय होय. आता तुला हे माहितीये ना, 1000 मेंढरातलं चुकलेलं मेंढरू आणि जत्रेत हरवलेला माणूस माझ्या नजरेतून काय सुटायचं नाही. होय होय म्हातारे, ही लई मोठी गोष्ट झाली बघ. हाय का नाही? खरं आहे का नाही? होय होय. मग म्हातारे तू सांगतेस हे जर खरं असेल ना, हा. तो पहिली आज जा. राजेशनी आणि त्यांच्या माणसासनी पहिलं सावध कर. तू पातूर मी त्या बादशाच्या माणसासनी ना काहीतरी सांगून थुपून ठेवतो. तू आज जा पहिली. ये नहीं है संभा. कोई भी नहीं है अंदर. कोई भी नहीं है. भाग गया वो, भाग गया. अरे ओ बुढ़िया, कहाँ है वो काफिर लुटेरा संभाजी? सच सच बता, वरना ये तलवार तुझे नहीं बख्शेगी. बोल बोल, कहाँ छुपा के रखा है उसे? बोल. तू ऐसा नहीं मानेगी, तू ऐसा नहीं मानेगी. जहन्नुम में पहुंचाता है मैं तुझे. बदजात. शंभूराजे,
माफी दे दो राजा, जान बख्श दो, जान बख्श दो. जान बक्षली जाईल, माफी सुद्धा दिली जाईल, पण त्याआधी या माऊलीचे पाय धरा. चला नाक घासा तिच्या समोर. माऊली माफी दे दो, माफी दे दो माऊली. तुमची तिरडी बसायली ती. माझ्या राजाला मारायला निघाले होते. आता माफी नाही. राधे निघा. जाताना ते चित्र घेऊन जा आणि तुमच्या बापाला औरंगजेबाला दाखवा आणि निरोप द्या त्याला. स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याचा विचार जरी मनात आला तरी हे चित्र बघ. स्वराज्याचा छावा स्वराज्य रक्षणासाठी उभा आहे, कळून चुकेल त्याला. ज्या छाव्याला आग्र्यात असताना आखाड्यात उतरण्याचं आव्हान दिलं होतं ना, त्या छाव्यानं मोगल सल्तनतीच्या उंबरठ्यावर येऊन शट्टू ठोकलाय म्हणावं. आता वारीवर हल्ला नाही, जिझिया नाही की रयतेची नडवणूक नाही, आणि तरी सुद्धा खुमखुमी बाकी असेल ना, तर ये म्हणाव त्या औरंगजेबाला दख्खनेत. या दख्खन मध्येच कबर खोदू त्याची.